वास्तव बातमी. पवनार ते पत्रादेवी, नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्ग म्हणजेच शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने 5 मे 2026 रोजी अधिकृत राजपत्र प्रसारित करण्यात आलं. हे राजपत्र प्रसारित झाल्यानंतर देखील अनेकांनी या राजपत्राच्या बाबतीत शंका कुशंका व्यक्त केल्या. त्याला कारणही तसंच होतं, कारण राजपत्र प्रकाशित झाल्यानंतर अनेकांनी ते अधिकृत आहे की नाही याबाबत ते राजपत्र पडताळून पाहिलं आणि राजपत्राच्या शेवटच्या पानावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांची सिग्नेचर नाही असंही बोललं गेलं. यानंतर आम्ही अधिकृतरित्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ज्यावेळेस कोणतंही राजपत्र काढलं जातं त्यावेळेस राजपत्रावर सही नसते असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला सांगण्यात आलं. मात्र ते जे काढलेलं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे राजपत्र होतं ते अधिकृत राजपत्र आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अधिसूचना काढली गेली. शक्तिपीठ महामार्गामध्ये 13 जिल्हे, जवळपास 250-300 पेक्षा जास्त गावे, त्याचबरोबर अनेक तालुक्यांचा 13 जिल्ह्यातील यामध्ये समावेश होत आहेत. शक्तिपीठ महामार्गाची पूर्वीची अलाइनमेंट बदलली आणि नवीन अलाइनमेंट बनवण्यात आली. या नवीन अलाइनमेंटमध्ये सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला. सातारा जिल्ह्यामधील बहुतांश माळरानावरून हा शक्तिपीठ महामार्ग जात असल्याने अनेक ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गाचं स्वागत करण्यात आलं, परंतु काही ठिकाणी बागायत क्षेत्रामधून जो शक्तिपीठ महामार्ग सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जात आहे त्या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाला विरोधही करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यात देखील काही ठिकाणी विरोध तर बऱ्याच ठिकाणी विरोध, बऱ्याच ठिकाणी समर्थनही करण्यात आले. परंतु अधिसूचना प्रकाशित झाल्यानंतर माढा तालुका असेल किंवा पंढरपूर तालुका असेल किंवा बार्शी तालुका असेल, या आणि माळशिरस तालुका या 4 तालुक्यांचा समावेश या शक्तिपीठ महामार्गामध्ये होत असल्याने या प्रत्येक तालुक्यातील भूसंपादन तालुक्याच्या ठिकाणच्या भूसंपादन अधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्याकडून एक पत्र काढलं गेलं आणि भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. याच अनुषंगाने माझ्या हातामध्ये एक पत्र आहे. माळशिरसच्या भूसंपादन अधिकाऱ्यांनी 7 मे 2026 रोजी एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात करणार असल्याचा सुतोवाच केला. या पत्रावर भूसंपादन अधिकाऱ्याची अधिकृत सही देखील आहे आणि तारीख आहे 7 मे. या पत्रामध्ये काय नमूद केलेलं आहे मी आपणाला या ठिकाणी सांगतो. पत्राचा विषय आहे, पत्र कुणी काढले? उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या कार्यालयातून. तारीख किती आहे? 7 मे 2026. आणि विषय काय आहे? नागपूर गोवा पवनार ते पत्रादेवी द्रुतगती महामार्ग शक्तिपीठ महामार्ग 7-12 उतार्यावर नोंद घेण्याबाबत. पत्र कुणाला काढले? ग्राम महसूल अधिकारी. कुठल्या गावातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना हे पत्र काढले? तर नेवरे, जांभूड, विठ्ठलवाडी, माळखांबी, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, निमगाव, चांदापुरी, तरंगफळ, मगरवाडी, गारवड आदी ठिकाणच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांना हे पत्र काढलेलं आहे. आणि त्यांना काय म्हणून पत्र काढले, कुठल्या विषयाच्या अंतर्गत हे पत्र काढले? तर नागपूर ते गोवा पवनार ते पत्रादेवी द्रुतगती महामार्ग शक्तिपीठ महामार्ग म्हणजे या गावातील ज्या शेतकऱ्यांच्या गट नंबरमधून सर्वे नंबरमधून हा जो शक्तिपीठ महामार्ग जात आहे त्या शक्तिपीठ महामार्गाच्या ज्या उतार्यातून जात आहे त्या 7-12 उतार्यावर नोंद घेण्याबाबत. संदर्भ काय दिलाय? या भूसंपादन अधिकाऱ्यांनी संदर्भ असा दिलाय, माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडील पत्र क्रमांक 2025 भूसंपादन कारवाई अमुक नंबर आणि संदर्भ दिलाय 6 तारखेचा जिल्हाधिकाऱ्याकडून मिळालेल्या भूसंपादन तालुका अधिकाऱ्यांना मिळालेला पत्राचा संदर्भ दिलाय. पत्रामध्ये मजकूर काय आहे? उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 याच्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून शासकीय अधिसूचना महाराष्ट्र शासन असाधारण भाग 4ब दिनांक 5/5 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून 5 मेला जे राजपत्र काढण्यात आला त्याचा संदर्भ यामध्ये दिला आहे. सदर अधिसूचनेद्वारे म्हणजे त्या अधिसूचनेद्वारे नमूद गटावर अधिकारात महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी संपादनाची कारवाई चालू असल्याबाबतचा शेरा नमूद करून फेरफारसह 7-12 उतारे, बघा महत्वाचा मुद्दा आहे, फेरफारसह 7-12 उतारे 11 मे 2026 पर्यंत या कार्यालयास बिनचूकपणे सादर करण्याबाबत कळवण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या गटामधून ह्या शक्तिपीठ महामार्ग जातोय त्या गटाच्या 7-12वर महाराष्ट्र
शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी संपादनाची कार्यवाही असा शेरा मारून हे उतारे 11 तारखेपर्यंत म्हणजे सोमवारी, आज आहे शुक्रवार, म्हणजे 2-3 दिवसामध्ये सोमवारपर्यंत हे उतार्यावर तो शक्तीपीठ महामार्गाचा संपादनाचा शेरा त्यावर येणार आहे. तरी माळशिरस तालुक्यातील नेवरे, जांभूड, विठ्ठलवाडी, माळखांबी, बोंडले, उगडेवाडी, वेळापूर, निमगाव, चांदापुरी, तरंगफळ, मगरवाडी, गारवड या गावातील गटावार संदर्भीय पत्राद्वारे दिलेल्या सूचनेद्वारे महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी संपादनबाबत 7/12 व इतर हक्कात नोंद, म्हणजे इतर हक्कात या शेऱ्याची नोंद होणार आहे. 7/12 उतारे व फेरफार नोंदीसह अहवाल 2 प्रतीमध्ये या कार्यालयात सादर करावा अशा आशयाचे पत्र उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या कार्यालयाकडून संबंधित विभागाला देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या पत्राबरोबर अजून एक पत्र जोडण्यात आलेलं आहे. ते पत्र कुणाकडनं जोडलेलं आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जे पत्र 6 तारखेला प्राप्त झालं होतं तालुक्याच्या भूसंपादन अधिकाऱ्यांना, त्या पत्र देखील या ठिकाणी आपल्याला दाखवलं आहे. आणि त्याचबरोबर या पत्राबरोबर जे गट, या जे 10-11 गावातलं जे गट यामध्ये बाधित होत आहेत किंवा संपादित केले जाणार आहेत त्या गटांची गाव वाईज यादी ही माझ्यासमोर आहे. फार मोठी यादी आहे, त्यामध्ये कोणकोणते गट समाविष्ट झालेले आहेत आणि त्या गटामधलं कोणकोणतं क्षेत्र यामध्ये येतंय ते संपूर्ण आराखडा, अगदी सुरुवात तुम्हाला म्हटलं माळशिरस तालुक्यातून ज्या गावात हा शक्तीपीठ महामार्ग सुरुवात होतोय त्या नेवरे गावातील गट आहे, त्याचबरोबर जांभूडमधील गटांची सविस्तर यादी आहे, विठ्ठलवाडी गावातील गटाची सविस्तर यादी आहे, त्यानंतर माळखांबी असेल, बोंडला असेल, उगडेवाडी असेल, त्याचबरोबर वेळापूर असेल, वेळापूर नंतर त्यानंतर निमगावचं क्षेत्र असेल, वेळापूर नंतर निमगाव आलं, निमगाव नंतर चांदापुरी परिसरातील क्षेत्र असेल, चांदापुरी नंतर तरंगफळ हद्दीतील काही थोडेसे गट क्रमांक असतील तेही असतील, त्यानंतर चांदापुरी नंतर मगरवाडी आणि गारवाड या भागातील गट क्रमांकाची सविस्तर यादी, सविस्तर पत्र आपल्या हाती भूमिपुत्र न्यूजच्या हाती प्राप्त झालेलं आणि त्या अनुषंगाने या भूसंपादनाची कार्यवाही सुरुवात झालेली आहे. 11 तारखेला या जे गट यामध्ये संपादित केले जाणार आहे त्या गटाच्या इतर हक्कामध्ये शक्तीपीठ महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी संपादनाची कार्यवाही सुरू असा शेरा त्या ठिकाणी मारला जाणार आहे. आणि ज्यावेळेस या गटांवर हा शेरा मारला जाईल त्यावेळेस संबंधित गटातील सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार त्या ठिकाणी जोपर्यंत हा शेरा आणि भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे तोपर्यंत या गटाची खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत. मी जबाबदारीनं सांगतोय की खरेदी विक्रीचे ज्या गटांवरच्या इतर अधिकारामध्ये हा शेरा येईल त्या गटाचे खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार बंद राहतील. आपण भूमिपुत्र न्यूजच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाची इत्थंभूत माहिती देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. आपण आमच्या भूमिपुत्र न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा ही आपणास विनंती आहे. माझा सहकारी शेखरसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, निमगाव. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.